पवईत ऑडिशनच्या नावाखाली 17 मुलांचं अपहरण. पवईत सिनेमा स्टाईल ड्रामा. ऑडिशन स्टुडिओ बनला रणांगण. पोलिसांच्या ऑपरेशन मध्ये रोहित आर्या ठार. सरकारनं मला पैसे दिले नाही. आत्महत्या सोडून अपहरणाचा मार्ग पत्करणाऱ्या रोहितचा व्हिडिओ व्हायरल. पवई ड्राम्यानंतर काँग्रेसचा सवाल. रोहितला या टोकाला नेणारे शासन जबाबदार का नाही? एखादी वेब सिरीज किंवा चित्रपटात शोभेल असे थरार नाट्य मुंबईतील पवईमध्ये गुरुवारी घडले. रोहित आर्या या तरुणाने माहितीपटाच्या म्हणजेच शॉर्ट फिल्मच्या ऑडिशनच्या नावाखाली 17 लहान मुले, 2 महिला आणि 1 नागरिक अशा 20 जणांना ओलीस ठेवले. आत्महत्या करण्याचा विचार होता, मात्र त्याने काही साध्य होणार नसल्याने मुलांच्या अपहरणाचा कट रचल्याचं रोहित याने सोशल मीडियावर व्हिडिओ जारी करून सांगितलंय. शॉर्ट फिल्म्सच्या ऑडिशनसाठी बोलावून 17 अल्पवयीन मुलांना पवईमधील स्टुडिओमध्ये एका कथित सामाजिक कार्यकर्त्याने ओलीस ठेवलं. पोलिसांनी वॉशरूम मधून प्रवेश करून 17 मुलांसह एकूण 19 जणांची सुटका केली. यावेळी पोलिसांनी केलेल्या कारवाईत अपहरणकर्ता रोहित आर्या याचा मृत्यू झाला. सुमारे 2.5 तास हे अपहरण नाट्य रंगलं होतं. या 2.5 तासादरम्यान नेमकं काय घडलं, स्टुडिओच्या आत काय घडत होतं याचा थरारक अनुभव पोलिसांनी सांगितलाय. आरोपी रोहित आर्याने काही दिवसांपूर्वी पवईतील RA स्टुडिओतील एक सभागृह भाड्याने घेतलं होतं. त्या सभागृहात गेल्या 6 दिवसांपासून एक शासकीय शॉर्ट फिल्मसाठी ऑडिशन्स घेतल्या जात होत्या. आरोपीने त्यासाठी जाहिरात दिली होती. घटना नेमकी कशी घडली याबाबत पोलिसांनी घटनेचा थरारक अनुभव सांगितलाय. माझ्या नातीची शूटिंग होती म्हणून दररोज इथे यायची. 26 ऑक्टोबर पासून मी तिला इथे घेऊन येत होते. यानंतर आम्हाला पहिल्या मजल्यावर बसवलं होतं. थोड्या वेळानं दंगा झाला म्हणून आम्हाला शंका आली. मुलांना कोंडून ठेवले हे कळल्यावर सगळेच घाबरले आणि रडायला लागले, असा थरारक अनुभव शूटिंगसाठी आपल्या नातीला घेऊन गेलेल्या आजीनं सांगितलाय. तर तळमजल्यावर स्टुडिओमध्ये मोठमोठ्यानं आवाज येत होता. आम्हाला वाटलं की शूटिंग सुरू असेल म्हणून दरवाजा बंद केला असावा, पण खालून रडण्याचा आवाज आल्यानंतर आम्हाला आजीला कळलं की काहीतरी झालंय. मग माझ्या आजीनं माझ्या आईला कॉल केला, नंतर पोलीस आले, असा अनुभव शूटिंगसाठी गेलेल्या एका मुलीनं सांगितलाय. रोहित आर्य प्रोजेक्ट लेट्स चेंज स्वच्छता मॉनिटरचे प्रोजेक्ट डायरेक्टर म्हणून ओळखले जातात. सरकार सोबत अभियान राबवलं पण त्यासाठीचे पैसे मिळालेच नाही असा आरोप रोहितनं केला. रोहितनं गेल्या वर्षी उपोषण केलं होतं. उपोषणावेळी त्याची प्रकृती खालावली होती. शिक्षण विभागानं आपले 2 कोटी रुपये थकवले असा त्याचा आरोप होता. त्यावेळी शिवसेनेचे दीपक केसरकर शिक्षण मंत्री होते. केसरकर यांच्या कार्यकाळात शिक्षण विभागासाठी काही प्रकल्प पूर्ण केले, त्यासाठी पदरचे पैसे खर्च केले, पण शिक्षण विभागानं आपल्याला पैसे दिलेच नाहीत अशी रोहितची तक्रार होती. रोहित आर्यनं मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा अभियानाच्या अंतर्गत PLC स्वच्छता मॉनिटर प्रकल्प राबवला. या योजनेच्या माध्यमातून मुलांमध्ये स्वच्छतेशिवाय जागरूकता निर्माण करण्यात आली. मुलांना सहभागी करून त्यांच्या पालकांना देखील स्वच्छतेचे धडे द्यायचे असा अभियानाचा हेतू होता. शाळकरी मुलांना स्वच्छता दूत करण्याच्या उद्देशानं अभियान राबवण्यात आलं. 2013 मध्ये रोहित आर्यनं लेट्स चेंज अभियानाच्या माध्यमातून प्रकल्प राबवला होता. मुलांना स्वच्छता अभियानात सहभागी करून त्यांच्या पालकांपर्यंत पोहोचण्याची संकल्पना गुजरातचे तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदींना भावली होती. त्यांनी या अभियानाचं कौतुकही केलं होतं. यानंतर 2022 मध्ये दीपक केसरकर यांनी शिक्षण मंत्री असताना हेच अभियान महाराष्ट्रात राबवलं. अभियानासाठी शिक्षण विभागानं 2 कोटी रुपयांची तरतूद केली होती. हे पैसे मला मिळालेच नाहीत असा रोहित आर्याचा आरोप होता. जानेवारी 2024 पासून वरिष्ठ अधिकारी केवळ आश्वासनं देत होते, पण त्यांनी पैसे दिलेच नाही. त्यामुळे जुलै-ऑगस्ट 2024 मध्ये रोहितनं उपोषण केलं होतं. ऑगस्टमध्ये उपोषण करताना रोहितची प्रकृती खालावली. तो फिट येऊन पडला होता. केसरकर यांच्या सरकारी बंगल्याबाहेर रोहितनं उपोषण केलं होतं. पवईतील स्टुडिओत ऑडिशनला आलेल्या मुलांना ओलीस ठेवून त्या बदल्यात थकलेले पैसे मिळवण्याचा त्याचा प्रयत्न होता. तसा व्हिडिओ देखील त्यानं जारी केला होता. मुलांची सुटका करताना पोलिसांची रोहितशी चकमक झाली. त्यात रोहितच्या छातीच्या डाव्या बाजूला गोळी लागली. तो जखमी झाला. त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं, पण उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झाला. रिपोर्ट्सनुसार हे बचाव ऑपरेशन अवघ्या 35 मिनिटात संपलं. QRTच्या 8 कमांडोजची टीम एका छोट्याशा प्रवेशद्वारातून बाथरूममध्ये घुसली. तिथून ते ऑडिशन रूममध्ये गेले. त्या खोलीत बंधक होते.
मुख्य कमांडोंनी रक्तपात टाळण्यासाठी रोहित आर्याशी बोलण्याचा शेवटचा प्रयत्न केला, पण रोहित आर्या त्याच्याजवळ असलेली गन, केमिकल आणि एका लायटरद्वारे वारंवार हीच धमकी देत होता की पोलिसात आले तर गोळीबार करी, खोलीला आग लावेल. चर्चा फिसकटल्यानंतर आर्याने एअर गन मधून गोळी चालवली. कमांडोजनी लगेच प्रत्युत्तराची कारवाई केली. मुख्य कमांडोने अपहरणकर्त्या रोहितवर गोळी झाडली, त्यात तो जखमी झाला आणि लगेच कमांडोंनी त्याला ताब्यात घेतलं. नंतर रुग्णालयात त्याचा मृत्यू झालाय. आता पोलिसांनी केलेल्या या एन्काउंटरवरून शंका उपस्थित होत आहे. तसेच आता काँग्रेसनेही या प्रकरणी सरकारला काही गंभीर प्रश्न विचारले आहेत. काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत याबाबत सरकारवर प्रश्नांची सरबत्ती केली आहे. ते म्हणाले की रोहित आर्यने जो मार्ग पत्करला तो गुन्हेगारी स्वरूपाचा होता, यात काहीच शंका नाही. पण त्या मार्गावर जाण्यासाठी त्याला प्रवृत्त करणारे, त्याला मानसिक रोगी करणारे, त्या स्थितीपर्यंत नेणारे हे महायुतीचे शासनच आहे, असा आरोप सचिन सावंत यांनी केलाय. अशाच घडामोडी व अपडेट्स मी ऐश्वर्या आपल्यापर्यंत आणत राहील. तोपर्यंत बघत रहा देशोन्नती. आणि अजूनही तुम्ही आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब केले नसेल तर लगेच लाईक आणि सबस्क्राईब करा आणि बघत रहा देशोन्नती. नमस्कार.